शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये पापी रागिणीच्या पापाचा असा अखेर अंत झालेला असतो। रागिणीला स्वतःच्याच पापाची शिक्षा मिळालेली असते आणि आता भानुशाली वकिलांनी आकाशला सुद्धा समजवत ज्या रागिणीने आकाशला भूमीच्या विरोधात केलेलं असतं, भूमीबद्दल राग मनात ठेवलेला असतो, त्या आकाशचा राग सुद्धा जात रागिणीचा खरा चेहरा समोर येताच आकाश सुद्धा रागिणीचा खूप राग करत असतो। चिडलेला आकाश रागिणीचा राग करत असतो आणि रागिणीशी बोलणं पण बंद करतो, भूमीची बाजू घेतो। त्याचप्रमाणे भानुशाली वकिलांनी असा डाव खेळलेला असतो की सगळे महाजन आणि पटवर्धन या सगळ्यांना रागिणीचं खरं रूप सगळ्यांच्या समोर येईल आणि रागिणीचा खरा चेहरा समोर येत सगळेजण हादरतील। यामध्ये प्रशांत खूप महत्त्वाची भूमिका करतो आणि रागिणी आता सगळ्यांच्या समोर उघडी पडते। आता आकाश भूमीवरती रागावून लपून बसलेला असतो। भूमी त्याला शोधण्यासाठी खाली येते, पण आकाश काही भेटत नाही। मग ती मानसीला सांगते की मला महत्त्वाचा कॉल आला आहे, मला जावं लागेल मनू, मी तुला या सगळ्याबद्दल सविस्तर नंतर सांगेन। खूप महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे किंवा मी तिकडे जाणं आवश्यक आहे, त्यासाठी आपल्याला आता हे करायला लागेल, तू आकाशला शोधशील का मनू? असं म्हणत आता इकडे भानुशाली वकिलांची भेट घेण्यासाठी भूमी निघते। आकाश हे सगळं ऐकतो। सायकल राणीला आपली किती काळजी आहे आणि आपण सायकल राणीवरती रुसून बसलोय। आत्तू सांगते ते खरं की सायकल राणीची आपल्याबद्दलची काळजी खरी, हे मात्र आता आकाशला कळत नसतं। आकाश आता भूमीवरचा राग घालवतो, पण इकडे रागिणी येते आणि निलांबरीला धमकी देते की तुमच्या प्रशांतचा जर जीव वाचवायचा असेल तर तुम्हाला त्याला सोडवण्यासाठी तुमच्या भूमीला सांगा की मला जे हवं आहे ते आणून दे, नाहीतर तुमच्या प्रशांतच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार भूमी असणार आहे, मी नाही। असं म्हणत रागिणी आता खूप मोठा इशारा देते। रागिणीचा इशारा समजून निलांबरी भूमीला कॉल करते आणि सांगते तुझ्या सासूबाई इकडे आल्या होत्या, तुझ्या आत्ते सासूने आम्हाला धमकी दिली। मग भूमी भानुशाली वकिलांकडे येते, भानुशाली वकिलांना घडलेला प्रकार सांगते। भानुशाली वकील म्हणतात तुम्ही मला काहीही सांगायची गरज नाहीये, कारण तुम्ही ज्या वेळेला प्रशांतचं शर्ट लपवलत ना, ते शर्ट मला सापडलेलं आहे आणि मला सगळं समजले की तुमचा प्रशांतला किडनॅप केलंय आणि मी त्याचा फोन ट्रेस करून त्याचं लोकेशन शोधलेलं आहे, आपण त्या लोकेशनवरती जाऊया। असं म्हणत भूमी भानुशाली वकील त्या लोकेशनवरती पोहोचतात। प्रशांत तावडीतून सोडवतात। भानुशाली वकिलांनी अखेर एका सच्च्या मित्राचं, सच्च्या सारथ्याचं काम केलेलं असतं आणि भूमीला आपल्या सगळ्या या प्रॉब्लेममधून सॉल्व्ह केलेला असतो। तोपर्यंत आता मात्र रागिणीला समजतं की प्रशांतला सोडवून भूमी निघून गेलेली आहे। मग रागिणी चिडते। इकडे प्रशांतला घरी आणलं जातं आणि त्यावेळेला माधवराव सुटकेचा निश्वास सोडतात। तोपर्यंत निलांबरी पण खुश होते कारण प्रशांत घरी आलेला असतो। पण इकडे रागिणी भूमीला फोन करते। भूमी सांगते आत्या तुमचा डाव संपलेला आहे, प्रशांतला मी त्या तावडीतून सोडवलेला आहे आणि प्रशांत इकडे सुखरूप पोहोचलाय। त्यावर ती रागिणी सांगते तू प्रशांतला पण सोडवलंस, पण तुझ्या वडिलांचं वडिलोपार्जित घर आहे ते कसं काय सोडवशील? वडिलोपार्जित घरावरती आता जप्ती आली आहे आणि बरोबर भूमीच्या बॅकग्राऊंडला एक माणूस काहीतरी कागद दाखवून इकडे आता माधवराव, निलांबरी आणि प्रशांत या तिघांनाही सांगत असतो घराच्या जप्तीचाच तो कागद असतो। भूमीला आता घराच्या जप्तीचं काही पडलेलं नसतं, कारण प्रशांतचा जोपर्यंत जीव धोक्यात असतो तोपर्यंत भूमी काही करायला तयार नसते। मग भूमी भानुशाली वकिलांची भेट घेते। भानुशाली वकील म्हणतात काही काळजी करू नका, या जप्तीचं आपण नंतर करू, पण या रागिणीच्या आधी जप्ती झाली पाहिजे। मग भूमी खूप मोठा प्लॅन करते आणि भानुशाली वकिलांनी सांगितल्याप्रमाणे रागिणीला सांगते की माझं घर वाचवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे आत्या। असं म्हणत भूमी पुढची खेळी खेळते। भानुशाली वकिलांच्या सांगण्यावरून भूमीची ही खेळी अचूक बसते आणि रागिणीला विश्वास बसतो की आता भूमी आपल्या ताटाखालचं पुन्हा एकदा मांजर झाले। भानुशाली वकील सांगतात आताच ही खरी वेळ आहे, सगळे पुरावे आणि सगळे डॉक्युमेंट्स मी पोलिसांच्या ताब्यात देतो, तुम्ही घरी पोचा, पुढचा डाव तुमचा तिकडे घरी चालू होईल। मग मात्र निलांबरीला भूमी सगळा प्रकार सांगते की या सगळ्या जप्तीमागे सुद्धा रागिणी आत्याचा डाव आहे। जर आपल्या घराची जप्ती नको असेल किंवा आपल्या घरातल्या कुणालाही काहीही व्हायला नको असेल तर मी सांगते तेच झालं पाहिजे। मी ज्याप्रमाणे तुला सांगते त्याप्रमाणे आई तू फोन कर। मग आता निलांबरी फोन करते आणि रागिणीला सांगते हे बघा तुम्हाला जो काही प्रॉब्लेम आहे ना तो भूमीवरती ना, तर मी सगळे पुरावे द्यायला तयार आहे, पण माझं घर सोडवा। असं म्हणत निलांबरी खेळी खेळते। त्याच्यावरती रागिणी सांगते ठीक आहे, मला सगळे पुरावे ताब्यात आणून द्या, मग तुमच्या घराचे पेपर मी सोडवून घेते। मग निलांबरी भूमीने दिलेले सगळे पुरावे आता रागिणीच्या स्वाधीन करते आणि आपले पेपरने घर सोडवून घेते। रागिणी सांगते पुन्हा जर माझ्याशी काही
डाव खेळण्याचा प्रयत्न केला तर मात्र गाठ माझ्याशी आहे. रागिणीला वाटतं या लोकांना आपण बरोबर बनवलंय, पण भानुशाली वकील या सगळ्याच्या मागे आहेत याची अजूनही रागिणीला कल्पना नसते. तोपर्यंत भानुशाली वकिलांनी पोलिसांना हे सगळे पुरावे दिलेले असतात आणि ऐन वेळेला येऊन तुम्ही तिकडे हल्ला करा असं सांगितलेलं असतं. भानुशाली वकिलांच्या सांगण्याप्रमाणे पोलीस त्यांच्या फोनची वाट पाहत असतात आणि भूमी आणि भानुशाली वकील अटॅक करण्यासाठी तयार असतात. ज्या अड्ड्यावरती प्रशांतला त्यांनी किडनॅप केलेलं असतं त्या अड्ड्यावरच्या गुंडांना घेऊन भानुशाली वकील पोलिसांच्या ताब्यात देतात आणि इकडे रागिणी निश्चिंत असते. ती वकिलांना कॉल करून सगळे पेपर बनवून घेते. भूमीला सांगते लवकरात लवकर इकडे ये, आता आपल्याला प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करायच्या आहेत. भूमी सांगते आत्या मी थोड्याच वेळात पोहोचते. तोपर्यंत प्रॉपर्टीचा तो मालक असतो ज्याने माधवरावांचं घर जप्त केलेलं असतं तो घराचे पेपर देऊन जातो. रागिणी म्हणते भूमी तुझ्या घराचे पेपर आलेत, माझ्या पेपरवरती सह्या कर. भूमी तोपर्यंत पोहोचते ती आता भानुशाली वकिलांच्या सोबतच. आता भानुशाली वकील समोर येतात आणि रागिणीचा पडदा सगळा फास्ट झालेला असतो. भानुशाली वकिलांनी भूमीला सांगितलेलं असतं तुम्ही तुमच्या घरी पोहोचा, मी आलो. भानुशाली वकील सगळे पेपर घेऊन येतात. सगळे पेपर आता इकडे राजा काकांच्या समोर आणले जातात. राजा काका पेपर बघताच हदरतात. आपल्या समोर चाललंय ते सत्य की आपण काय विचार केला होता आतापर्यंत ते सत्य. आणि आता भानुशाली वकिलांनी पुरावे दाखवलं ते आजी रडायला लागते. रागिणीचं सगळं कारस्थान आजी आणि राजा काकांच्या समोर आलेलं असतं. प्रशांतची साक्ष, आगाश डॉक्टरांची साक्ष, पौर्णिमाची साक्ष आणि आता दुसरे कागदपत्र जे रागिणीने नुकतेच वकिलांकडून भूमीला सहीला दिलेले असतात. रागिणी इथे अचूक अडकते. राजा काका म्हणतात भूमी काय आहे हे सगळं? भूमी म्हणते काका मला सुद्धा सांगायला पण लाज वाटते, हे सगळा प्रकार असा घडलेला आहे. आता मात्र सगळ्यांच्या समोर हे दृश्य येतं पण रागिणीला हे माहिती नसतं. आता आकाश समोर सुद्धा सत्य येतं. आत्याने आपल्याला फसवलंय, आपल्या सायकल राणीबद्दल आपल्या मनात विष पेरलंय. मग प्रशांत येतो आणि रागिणीची एंट्री होते. रागिणी हातात पेपर घेऊनच येते. राजा काका म्हणतात रागिणी काय तुझ्या हातामध्ये? भानुशाली वकिलांना समोर बघून रागिणी गडबडते. तप करायला लागलेली रागिणी म्हणते नाही नाही ते काही नाही, हे काही नाही. भानुशाली वकील म्हणतात हे आहेत प्रॉपर्टीचे खरे पेपर. यांनी भूमी मॅडमच्या सह्या घेण्यासाठी हे सगळ्या पेपरचा ड्रामा करून आणलेला आहे आणि या ड्रामामध्ये त्या स्वतःच अडकल्या. आता मात्र राजा काका, आजी, प्रशांत, भानुशाली वकील आणि आकाश भूमीच्या उपस्थितीमध्ये पोलीस येऊन रागिणीला आता मात्र अटक करणार आणि आकाश आत्याला धुडकावत भूमीच्या बाजूने ठाम उभा राहणार.